नमस्कार मंडळी. आज आपण बनवणार आहोत आपल्या कोकणातील एक पारंपरिक आणि अतिशय चविष्ट केळीच्या फुलाची भाजी. मी लग्नाआधी भाजी खूप वेळा खाल्ली आहे, पण बनवली कधीच नव्हती मला वाटते. पण यावेळेस मला पप्पा आणि मम्मींनी ही भाजी कशी साफ करायची, ते साफ करण्याची काही टेक्निक असते, कारण या भाजीला साफ करायला बराच वेळ लागतो. पण बऱ्याचशा टेक्निक आहेत. मम्मीनी मला छोट्या छोट्या टेक्निक दाखवल्या, जेणेकरून ती भाजी फटाफट साफ होईल आणि पटकन बनवता येईल. खरं तर या पूर्ण प्रोसेसमध्ये मला हे लक्षात आलं की भाजी बनवायला जास्त वेळ नाही लागत, पण ती स्वच्छ करायला खूप वेळ लागतो. ही भाजी साधारण आम्ही आदल्याच रात्री अशी छान वेळ काढून साफ करून ठेवली. पूर्ण रात्रभर तिला पाण्यात ठेवली, कारण त्या भाजीला थोडा चीक असतो. ती पाण्यात ठेवल्यामुळे त्यातला चीक निघून जातो. मग दुसऱ्या दिवशी आम्ही मस्त कांदा, टमाटर, अद्रक लसूणची पेस्ट, कढीपत्ता, मोहरी आणि जिऱ्याची मम्मीने छान गरम गरम तेलामध्ये फोडणी दिली होती. माझे सासूबाई खूप सुगरण आहेत असं म्हणायला हरकत नाही. आणि बऱ्याचशा गोष्टी मला येत होत्या लग्नाआधी, पण आता मी बऱ्यापैकी शिकली आहे, अजून चांगले शिकले. म्हणजे मस्त त्या गरम गरम तेलामध्ये फोडणी छान दिल्यानंतर कांदा असा सोनेरी होईपर्यंत परतायचा आहे. त्याच्यात आपल्याला अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकून छान पद्धतीने तो हलवून घ्यायचा, जेणेकरून तो पूर्ण अद्रक लसूणची जी पेस्ट आहे ती त्या कांद्यामध्ये मिक्स झाली पाहिजे, जेणेकरून मऊ असा सॉफ्ट होईपर्यंत कांदा छान परतायचा. ही केळफुलाची भाजी ना, अजून एक माझी मैत्रीण आहे संधिनी, तिची मम्मी अतिशय सुंदर केळफुलाची भाजी बनवते. मला वाटते मी बहुतेक वेळा काकींनीच बनवलेली भाजी खाल्ली आहे. त्या द्यायच्या, जेव्हा त्या आमच्या शेजारी द्यायच्या. खूप अप्रतिम सुंदर भाजी त्या बनवतात. इथे मम्मीने मस्तपैकी कढीपत्ता टाकून अजून त्या फोडणीला 4 चांद लावले. छान अशी ती भाजी म्हणजे कांदा आणि कढीपत्ता, अद्रक लसूणची पेस्ट, जिरं मोहरी छान पद्धतीने असं परतून झाला. कांदा थोडासा असा सोनेरी कलर झाला, मऊ झाला की त्याच्यामध्ये टमाटर घालून परतायचं आहे. टमाटो पूर्ण असं सॉफ्ट व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये, कारण की त्याच्यामुळे तो कांदा आणि टमाटर जेवढा जास्त मिक्स होईल, चटणी टाईप असा मऊ लुसलुशीत होईल. त्याच्यानंतरच भाजी टाकायची असते. आणि कांदा आणि टमाटो अजून सॉफ्ट होण्यासाठी त्याच्यामध्ये मीठ घालून छान परतवून घेतलेलं आहे मम्मीने. त्याच्यामध्ये थोडं तुम्ही बघाल की तेल सुटायला लागलं की त्याच्यामध्ये आमचा घरचाच आम्ही घरी बनवलेला मसाला, रंग येण्यासाठी काश्मीरी मसाला आणि अजून लाल तिखट, थोडंसं गरम मसाला, हळद सगळं छान टाकून परतून घ्यायचं. स्पेशली गरम मसाला मी या भाजीसाठी वापरला होता. छान असं त्याच्यामध्ये कांदा आणि टमाटरमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि हलवून घ्यायचा आहे तो छान पद्धतीने. खूप असं छान कलर पण येतो आहे थोड्या वेळाने. ते पाणी कांद्याला एक छान तेल सुटायला सुरुवात झाली, तुम्ही बघू शकता. मला ही भाजी म्हणजे मला असं वाटायचं पहिले ही भाजी नुसती बनवतात त्याच्यामुळे आणि काही एक्स्ट्रा घालत नाही. पण मम्मीने ही जी चण्याची डाळ आहे ती ज्या दिवशी मी भाजी कट केली आदल्या दिवशी, तेव्हापासून ती चण्याची डाळ भिजत घातली होती. आणि इथेच लाईट गेलेली आहे, पण आम्ही हार नाही मानली. आम्ही टॉर्चवर ती भाजी ची जी रेसिपी आहे ती दाखवण्याचं मनापासून ठरवलंच होतं. ती चण्याची डाळ टाकल्यानंतर ती थोडीशी छान परतू द्यायची. त्याच्यामध्ये ऑलरेडी ती सॉफ्ट झालेली असते, पण छान त्याला परतल्यानंतरच त्या चण्याच्या डाळीवरती ती भाजी घालायची आहे की त्या भाजी टाकल्यानंतर त्याच्या वाफेने अजून ती चण्याची डाळ छान पद्धतीने शिजेल. ही ट्रिक मला मम्मीने सांगितली. मग छान ती भाजी त्याच्यावरती चण्याच्या डाळीवर पसरून घेऊन ठेवून द्यायची. आतल्या शिजते. भाजी शिजायला फारसा वेळ नाही लागत. मम्मी मला बोलली की भाजी शिजायला वेळ नाही लागत, पण त्याच्यात चण्याची डाळ असते, त्यातलं सगळं गर उतरण्यासाठी वेळ लागतो. तुम्ही इथे बघाल मम्मीनी ती भाजी अशी परातीत ठेवलेली, म्हणजे काढून ठेवलेली, कारण त्याचं चीक खाली त्या पाण्यात नितळून जाण्यासाठी ती भाजी पूर्ण रात्रभर पाण्यात ठेवलेली.
ॲक्च्युली ना ही भाजी साफ करणं, कापणं, आणणं हे सगळं आमचे पप्पा करतात आणि त्यांनीच मला शिकवलं की भाजी कशी साफ करायची असते, तर असं साफ कर, एकदम छान पद्धतीने होते वगैरे. आणि शिकते हळूहळू मी पण. मजा येते मला पण या नवीन नवीन गोष्टी शिकायला, कारण कोकणात खूप लोक ही भाजी बनवतात. छानही लागते. टेस्ट मी केलीच होती ऑलरेडी, त्यामुळे मला त्याचा अंदाज होताच. त्याच्यानंतर असं झाकण मारून वाफेवर ती भाजी छान पद्धतीने शिजवून घेतली. ह्याच्यात एक सिक्रेट म्हणू शकतो आपण भाजीला अजून छान टेस्ट येण्यासाठी. ती तिळाची चटणी आहे, म्हणजे आपले खायचे तीळ असते त्याची चटणी करून मम्मीने ठेवलेली होती. ती चटणी आम्ही थोडीशी अगदीच एक वेगळी टेस्ट येण्यासाठी या भाजीमध्ये घातली आहे. भाजी छान परतून घ्यायची, त्याचा पण एक छान टेस्ट येते वेगळी अशी. आणि ओलं खोबरं तर हवंच. ओलं खोबरं ऑलवेज असतं आमच्या भाजीमध्ये आणि आम्हाला ते आवडते भयंकर. ओलं खोबरं घालून छान भाजी परतून घ्यायची. मग त्याचा सुगंध दरवळला होता घरामध्ये. खाल्लेली होती पण बनवली पण यावेळेस, आणि छान प्रोसेस पण मला कळाली. मला आवडली सुद्धा ही भाजी. टेस्टी पण झाली होती. यम यम. तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी कशासोबतही तुम्ही ती खाऊ शकता. मी तर थोडीशी आधीच अशी नुसतीच